तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका विजय कोळपे. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आपल्याला आज कामानिमित्तानं अकोल्याला जायचं होतं आणि फक्त 20 मिनिटातच स्टेशनवर गाडी येणार. तेवढ्यात आमच्या गावचा डॉन म्हणला, थांब तुला स्टेशन पर्यंत नेऊन सोडतो. मग काय काढली की धन्नो. डॉन आमचा एवढ्या खतरनाक होता की गाडी 920च्या स्पीडनं चालवू लागली. म्हणून सायकलवाल्याची स्पीड आमच्या गाडीपेक्षा जास्त होती. याच्यात त्याची काही चुकी नव्हती, आपलीच चुकी होती. कारण आपण डॉनच्या हातात गाडी दिली होती. कसं बस त्यानं स्टेशन पर्यंत आणून सोडलं होतं, पण इकडून रस्ता नसल्यामुळे आम्हाला तिकून जावं लागलं. मग काय डॉन होता आपल्याला शहाणा, मग त्यांनी टाकली उडान पुलावून गाडी आणि म्हणलं तुला स्टेशनवर न सोडता डायरेक्ट अकोल्याला नेऊन सोडतो. पण त्याचा प्लॅन डायरेक्ट आपल्याला वर नेऊन सोडण्याचा होता बरं का. आणि फुलावून खाली पाहिलं तर गाडी काय आली नव्हती बरं का. तेवढ्या डॉन खुश होऊन म्हणलं आपण गाडी तेवढ्या फास्ट घेऊन आलो. उडान पुलावर हिंगोलीचं स्टेशन काहीतरी वेगळं वाटू लागलं बरं का. आणि वेगळं कशामुळे दिसू लागलं तेवढं हिंगोलीकरांना नक्की सांगा बरं का. आणि आपल्याला टाइमआउट पोहोचवण्यासाठी डॉनने शॉर्टकट मध्ये चिखलातून रस्ता काढला बरं का. आणि चिखलातून रस्ता नव्हता म्हणून त्यांना आडरानान पण नेलंच बरं का. आणि एवढ्या काट्या कुठून रस्ता काढत काढत त्यांनी शेवटी स्टेशनवर आणलेच बरं का. शेवटी डॉनचे आपण पाया पडून उपकार मानले आणि अशी सगळ्याची मदत करत जा, असाच आशीर्वाद द्या. आमचा डॉन पाहून जर तुम्हाला कोणाला मारण्याची सुपारी द्यायची असेल तर ती चुकून पण देऊ नका. हा, पण 5 सुपारी तर नक्की द्या. शेवटी त्याला बाय बाय करता आपण हिंगोलीच्या स्टेशनवर पोहोचलो. इथं आल्यावर पाहतो तर काय 4-5 माणसाची तिकीट काढायला पण गर्दी होती. मग काय तुमच्या भावानं डायरेक्ट एटीएम मधून अकोल्याचं तिकीट काढून घेतलं. या एटीएम मधून लगेच खाली तिकीट पडलं, पण मला वाटलं लाव पैशाचे बनलं पड. मग मनातल्या मनात एक डायलॉग ध्यानात आला, मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. मग आपण तिकीट पाहता पाहता गाडीची वाट पाहिली, पण काय गाडी काय अजून आलेली दिसत नव्हती. मग तेवढ्यात आपण म्हणलं चला आपण काय थंड घ्या. वेळ नाही लावला तर उचलली लस्सी आणि घट 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 पिली आपण. आणि लस्सी पिता पिता लक्षात आले गाडीचा जनरल डबा एकदम पुढे. पण पुढे जाता जाता लक्षात आलं की हिंगोलीचं स्टेशन आता आपलं नवं बनत. आणि परत एकदा चेक करून बघावं म्हणलं गाडी दिसते का. आणि पाहता पाहता गाडी तेवढ्यात आलीच होती बरं का. आणि समोरून तुमच्या भावानं रेल्वेला हात दाखवला म्हणून गाडीची स्पीड कमी झाली बरं का. बरं का, तुमच्या भावाचा फेमस डायलॉग करून टाका बरं का. आणि जागा भेटा म्हणून आपण धक्काबुक्की खात गडबडीनं आत घुसलो बरं का. रेल्वेमध्ये धक्काबुक्की खाऊन प्रवास करण्याची मजाच वेगळी आहे बरं का. आणि ती मजा फक्त एका सामान्य माणसालाच माहिती आहे बरं का. शेवटी तुमच्या भावाला भांडण करून जागा भेटलीच बरं का. तुमचा भाऊ एवढा भारी आहे की ज्याच्यासोबत भांडण केलं त्याला व्हिडिओ घेतलं बरं का. गाडी धकली म्हणून आपण ब्लॉग इथं थांबवतो बरं का. पण तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्या बरं. आता आपण भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.